अनेक शेतकरी हे पीक विम्याची वाट पाहत आहेत. मग ती खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम. हा पीक विमा कधी जमा होणार किंवा कधी मिळणार हाच प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारला आहे. आणि त्याचविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 11 ऑगस्ट 2025ला केंद्र सरकारकडून पीक विमा वाटप करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे शासकीय योजनांचं DBTच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण केलं जातं, अगदी त्याचप्रमाणे केंद्र शासनानुसार नवीन मार्गदर्शक सूचना येतील व त्यानुसार वर्षातून 3 वेळेस DBTच्या माध्यमातून जे दावे असतील त्यांचे वितरण केले जाणार आहे. तुम्हाला समजलं का मी काय म्हणाले ते? नसेल समजलं तर ऐका. आता ज्या काही सरकारी योजना आहेत त्या सर्वांचं वितरण म्हणजेच पैसे हे DBTच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. आता हे DBT म्हणजे काय तर थेट लाभ हस्तांतरण. अनुदानाच्या वितरण प्रणालीत बदल करण्यासाठी DBT योजना सुरू केली. DBTचा उद्देश सरकारी कार्यक्रमांतून थेट लाभार्थीच्या खात्यात रोख रक्कम जमा करणे. तर त्याच्यामधील पहिला कार्यक्रम हा 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्या संदर्भात एक पत्र देखील आहे, ते तुम्ही पाहू शकता, म्हणजेच तुमची खात्री पटेल. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने इतर सरकारी योजनांप्रमाणेच प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत हंगामातील पीक विमा दाव्यांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया प्रत्येक हंगामात 3 टप्प्यात केली जाणार आहे. या संदर्भात सोमवार 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता झुंझुनू राजस्थान येथे पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमात रब्बी हंगाम 2024 व 25 आणि मागील हंगामासाठीच्या DBT आधारित विमा दाव्यांचा पहिल्या टप्प्याचे वितरण हे सुरू केले जाणार आहे. तर मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. केंद्र शासनाकडून या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी विमा कंपन्या आणि राज्य सरकारच्या सूचना ह्या देण्यात आल्या आहेत. आपणास सूचित करण्यात येते की आपल्या विभागातील तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित कार्यालये आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमात आभासी पद्धतीने म्हणजेच व्हर्च्युअल सहभागी होण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी. तसेच आपले स्तरांवरून तालुका कृषी अधिकारी कार्यालयांनाही या संदर्भात सूचना द्याव्यात. तालुका स्तरांवर शेतकऱ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश आपल्या जिल्ह्यातील विमा कंपन्यांना देण्यात यावेत. तर अशा हा पत्र तुमच्यासमोर आता वाचून दाखवलेलं आहे. PM किसानप्रमाणेच या हप्त्याचे वितरण देखील 3 टप्प्यात करण्यात येणार असल्याने पीक विमा कधी मिळणार हे निश्चित होणार आहे. सतत कोणत्या ना कोणत्या तारखा दिल्या जातात आणि त्या तारखांना मिळत नसेल तर शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतो. तर अशा गोष्टींना आता आळा बसेल व पीक विमा एकाच वेळी मिळत असल्याने शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळेल. तर ही होती महत्त्वाची अपडेट पीक विम्याबद्दल. तर आमचा चॅनल जो आहे यूट्यूबचा योजना घरपोच, जर तुम्हाला आवडलं असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, शेतकऱ्यांना शेअर करा जे पीक विम्याची वाट बघत आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओंनाही असाच प्रतिसाद द्या.